तो आज का हेडिंग आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन. 2-3 फिजिकल प्रॉपर्टी नंतर आपल्याला बघायचे केमिकल प्रॉपर्टी म्हणजे रिएक्शन. सुरुवात करूयात रे. हेडिंग आहे आपल्याकडे, परत एकदा सांगा मला काय, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन. बेन्झिन हा एक कलरलेस लिक्विड असतो, सॉलिड नसतो, लिक्विड असतो. त्याचा बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट हा असतो जो लर्न नाही केला तरी चालेल. मला सांगा हा हाय आहे की लो आहे ऍज कम्पेअर टू वॉटर? मेल्टिंग पॉइंट 278 आहे, म्हणजे डिग्री सेल्सिअस किती झाला? हे केल्विन आहे ना. 5 डिग्री सेल्सिअस. अरे 5 डिग्रीला मेल्ट होतो, याचा अर्थ खूपच कमी मेल्टिंग पॉइंट आहे. आणि थोडस पुढे जा, बरोबर ना. 273 पासून 53 पर्यंत झाला किती, 70-80 डिग्री सेल्सिअसला हा काय होऊन जातोय, बॉईल होऊन जातोय. म्हणजे याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट खूप जास्त नाही, पाण्यापेक्षा तर भरपूरच कमी आहे. इट इज इनसॉल्युबल. अच्छा, आय सॉल्युबल झालं का? इनसॉल्युबल इन वॉटर. जस्टिफाय करा. ऑब्वियस आहे. बेन्झिनचं नेचर कसं सर, पोलार की नॉन पोलार? अरे नीट बघून सांगावे. नॉन पोलार गॅरंटीने. काय सर्व कार्बन सेमच आहेत? सर्वच आयटम सेम असतील तर डायपोल कुठल्याही बाजूला जाणार, कॅन्सल होऊन जाईल. ज्याचा डायपोल कसा असतो रे, 0, अशा मॉलिक्यूलला आपण काय बोलतो रे, नॉन पोलार बोलतो सर. मग नॉन पोलार मॉलिक्यूल नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये जास्त सोल्युबल होतील, कारण की लाईक डिझॉल्व्ह लाईक. वॉटर तर कसं असतं, पोलार असतं, म्हणून त्याच्यात इनसॉल्युबल. कळालं का? ओके. एवढंच नाही, अजून एक इन्फॉर्मेशन दिली आहे की इट फॉर्म्स अप्पर लेअर. म्हणजे पाण्यामध्ये जर मिक्स केलं तर 2 लेअर बनतात. वरती बेन्झिन राहतो आणि खाली पाणी. कुणाची डेन्सिटी जास्त आहे? वॉटरची डेन्सिटी जास्त असते, त्याचे मॉलिक्यूल छोटे छोटे असतात, जवळजवळ बसतात. तर वॉटर खाली राहतं आणि बेन्झिन वर राहतो. इट इज सॉल्युबल इन अल्कोहोल, इथर अँड क्लोरोफॉर्म. आता लक्षात ठेवा, अल्कोहोल सुद्धा, अल्कोहोलचा फॉर्म्युला काय, CH3OH लिहू का एक साधं अल्कोहोल? अल्कोहोल सुद्धा पोलार इन नेचर असतं, पण तरी सुद्धा बेन्झिन यात सोल्युबल आहे. त्याचं रिझन काय? अल्कोहोल जर मी घेतलं तर त्याच्यात कार्बनचा पार्ट आला का रे, आणि बेन्झिन मध्ये पण कशाचा पार्ट? तर त्याचे इंटरॅक्शन थोडे थोडे सेम असतात. म्हणजे या पोलॅरिटीमुळे सोल्युबल नाहीये, कार्बनमुळे सोल्युबल आहे. त्याचे इंटरॅक्शन कसे असतात, जवळपास सारखे सारखे असतात. इथर तर लेस पोलार असतात, क्लोरोफॉर्म पण खूप लेस पोलार असतो. एवढंच नाही, बेन्झिन वेपर्स आर हायली टॉक्सिक. म्हणजे बेन्झिन जो आहे तो हायली ओलाटाईल आहे, कारण की 5 डिग्रीला तर तो मेल्ट होतो. तर बेन्झिनचं जर सोल्युशन आपण ठेवलं, प्युअर सोल्युशन, तर त्याचे हळूहळू हळूहळू वेपर्स वरती जातात. खूप जास्त नाही, पण थोडे थोडे जातात. ते वेपर्स जर आपण इनहेल केले तर आपल्याला चक्कर वगैरे येऊ शकते, अनकॉन्शियसनेस येऊ शकतं. तर तो पॉइझनस आहे, खराब आहे. म्हणजे बेन्झिन काय चांगला नसतो. ह्या झाल्या त्याच्या कसल्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज. जाऊयात सरळ सरळ कशाकडे, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे 5-6 रिएक्शन्स आहेत. पण इथे रे आपल्याला एक खूपच इंटरेस्टिंग नवीन कॉन्सेप्ट पण शिकायचा आहे. चला, हेडिंग आहे काय, केमिकल प्रॉपर्टीज. आता पहिली गोष्ट आपल्याला हे बघायचंय. आता तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर द्या रे. मी जर सपोज हे वाला लिहिलं, याच्यामध्ये ऍड केला H2 आणि याचा आन्सर हे येतं, खरं आहे का? एरोवरती काय मिसिंग आहे तुम्हीच सांगून द्या. निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम सोबत हिटिंग करा, बरोबर. काय याला हायड्रोजनेशन म्हणतात. ह्या रिएक्शनला कुठल्या प्रकारामध्ये क्लासिफाय करू, ऍडिशन, सबस्टिट्यूशन की इलिमिनेशन? सर्वांना आठवलं कुठली रिएक्शन आहे सरी, डबल बॉन्ड गेला आणि H2 आला म्हणजे ऍडिशन रिएक्शन आहे. आता मी काय केलं, याला इथे आणि इथे बॉन्ड बनवले आणि याचं हायड्रोजनेशन केलं. अरे बरोबर आहे का? काय प्रोडक्ट हाच बनतो. फक्त हे किती लागतात, 3 लागतात. तर ह्या टाइपच्या रिएक्शनला आपण काय म्हणत असतो, ऍडिशन रिएक्शन. पण ऍडिशन मध्ये सर्वात पहिले आपल्याला हायड्रोजनेशन हा सिक्वेन्स दिलेला, जो सिक्वेन्स दिला तो शिकत जाऊया. पहिली आहे ऍडिशन ऑफ क्लोरीन. ऍडिशन ऑफ क्लोरीन. मग ह्यांनी काय केलं, बेन्झिन घेतलं, बेन्झिन मध्ये क्लोरीन ऍड केला. तुम्ही मला सांगाल का रे, क्लोरीन एकटाच राहतो की Cl2 डायटोमिक फॉर्म मध्ये राहतो? डायटोमिक फॉर्म मध्ये राहतो. कसल्या, Cl2 च्या फॉर्म मध्ये. ही रिएक्शन जर डार्क मध्ये ठेवली, अंधारात ठेवली, म्हणजे जिथे सनलाईट पडत नाही, तर ही रिएक्शन काहीच होत नाही. बेन्झिन तसाच राहतो आणि क्लोरीन पण तसाच राहतो.
मग इथे एक सुटेबल कंडिशन दिली जाते आणि इथे काय टाकलं जातं, सनलाइट. तुम्ही मला सांगाल का सनलाइट नसेल तर काय देतात रे? व्हेरी गुड. हे नसलं तर HNO, प्राऊड ऑफ यू, हे देत असतात. बरोबर आहे ना? ओके. कुठलं मेकॅनिझम रे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. म्हणजे आधी Cl चे रॅडिकल बनतील, मग डबल बॉन्डचे रॅडिकल बनतील. 3 क्लोरीनचे मॉलिक्यूल ऍड होतात. टोटल किती रॅडिकल बनतील रे ह्याच्यापासून? 6 क्लोरीनचे रॅडिकल बनतील. खरं आहे का? हे सर्व बॉन्ड तुटतील. हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला आणि हा इकडे गेला. असं ऍट ए टाइम एक एक होत जाईल. मी सर्व मिळून सांगतोय. काय 6ही ठिकाणी रॅडिकल आले? नीट बघा बरं. बघा ना, प्रत्येकच कार्बनकडे एरो गेला की नाही? 6ही ठिकाणी रॅडिकल आले आणि रॅडिकलची खासियत काय असते? कंबाईन होऊन जातात. ह्या प्रत्येक रॅडिकल सोबत हा कंबाईन होऊन जाणार. काय भेटतोय जरा लक्षात आलं का तुम्हाला? सर्व डबल बॉन्ड जाणार आणि त्याच्याऐवजी सर्व ठिकाणी कोण येणार? क्लोरीन. तरी अशी रिएक्शन होत असते. हे ऍडिशनच आहे, पण न्यूक्लिओफिलिक, इलेक्ट्रोफिलिक की फ्री रॅडिकल? तर हे जे आहे हे फ्री रॅडिकल ऍडिशन आहे. ओके, वाचून बघा. बेन्झीन व्हेन ट्रीटेड विथ क्लोरीन in the presence of bright sunlight किंवा UV light adds up 3 molecules of chlorine to give benzene hexachloride. हा जो मॉलिक्यूल बनतो ह्याचं नाव काय असतं? बेन्झीन हेक्झाक्लोराइड. खरं सांगा, तो टेक्निकली बेन्झीन उरलाय का? पण तरी सुद्धा बनलाय कुणाकडून? म्हणून याला ऍक्सेप्टेड नाव काय आहे? बेन्झीन हेक्झाक्लोराइड. आता हे ऍक्सेप्टेड नाव आहे, आपण याला काय नाही करू शकत. बेन्झीन हेक्झाक्लोराइड. ह्याचा स्पेसिफिकली एक आयझोमर, आयझोमर म्हणजे असं होऊ शकतं ना, हा क्लोरीन वर तो क्लोरीन खाली. अरे हा कार्बन मला सांगा, सिंगल बॉन्डेड म्हणजे sp3 आहे का रे? sp3 ची अरेंजमेंट टेट्राहेड्रल असते का? म्हणजे एक अबोव दी प्लेन, एक बिलो दी प्लेन, दोघं लोक प्लेन मध्ये. असं असताना होऊ शकतं ना, 2 क्लोरीन वर असतील, 2 खाली असतील, एक खालीवर, काही पण असू शकतं. मग अशापैकी याचा एक आयझोमर असतो, गॅमा आयझोमर. अल्फा, बीटा, गॅमा असे नावं दिलेले असतात. टेक्निकली काय आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. काहीतरी आहे याचा. कसा आयझोमर सर? गॅमा आयझोमर. याला गॅमिक्झीन असं पण म्हणतात किंवा गॅमिक्झेन. गॅमा आणि तो बेन्झीन हेक्झाक्लोराइड वगैरे आहे ना, तर ह्याला नाव काय ठेवलेलं आहे? गॅमिक्झेन. किंवा महाराष्ट्र टेक्स्टबुकने अजून एक नाव दिलेलं आहे, जे कमर्शियल नाव आहे. कमर्शियल म्हणजे त्या नावाने कंपनी विकते. त्याचं नाव आहे लिंडेन. एकतर गॅमिक्झेन नाहीतर लिंडेन. हा एक इन्सेक्टिसाइड आहे आणि हा सीईटीचा पीवायक्यू आहे. नीटचा तर नाही, पण सीईटीचा पीवायक्यू आहे. की काय करतात रे? बेन्झीन मध्ये क्लोरीन टाकतात इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं, सर्व बॉन्ड तुटतात. कुठले वाले? डबल बॉन्ड. आणि प्रत्येक ठिकाणी एक एक क्लोरीन येतो. टेक्निकली तो बेन्झीन नाहीये, पण बेन्झीन पासून बनला म्हणून याला काय म्हणतात? बेन्झीन हेक्झाक्लोराइड. ह्याचे कमर्शियल म्हणजे कंपनी विकते ते नाव काय? गॅमिक्झेन, कारण की तो गॅमा आयझोमर आहे. आणि दुसरं नाव काय? लिंडेन. हा एक इन्सेक्टिसाइड आहे, कीटकनाशक. कीटकनाशक म्हणून याला वापरतात. फवारणी करतात ना शेतांमध्ये, इन्सेक्टिसाइड्स त्याच्यामध्ये आहेत, है ना. अभ्यास नाही केला तर कधी कधी काही लोक त्याचं सेवन करून प्रयत्न करतात, है ना. ओके, तो सस्ता प्रयोग असू शकतो, वाचण्याचे चान्सेस असतात, घरच्यांचे पैसे वेगळे जातात. ओके चलो, काम की बात है ना. ओके, तो नेक्स्ट रिएक्शन आहे रे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. याला हायड्रोजनेशन म्हणायचं का? ही रिएक्शन आताच 2 मिनिटापूर्वी बघितली होते का? तुम्हाला येऊन जाते का? सांगा, बेन्झीन मध्ये काय ऍड करायचं? किती लागतील एस्टो असे? 3 लागतील. ओके, ही रिएक्शन आपोआप होते का? शक्यतो कुठला कॅटलिस्ट वापरावा? निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलेडियम सोबत हिटिंग करावी. ओके चलो, हे पण फ्री रॅडिकलचाच प्रकार आहे, आठवलं तुम्हाला? आधी हायड्रोजनचे रॅडिकल तुटतात, मग डबल बॉन्डचे तुटतात. आणि प्रत्येकच ठिकाणी एक एक हायड्रोजन येतो. हायड्रोजन परत लिहिण्याची गरज. जो प्रोडक्ट बनतो तो काय आहे? सायक्लोहेक्झेन. दॅट्स इट. सुपर रिएक्शन. ओके चलो, ऍडिशन ऑफ ओझोन. काय तुम्ही ऑलरेडी शिकलात? ओझोनोलिसिस. याच्यात एक विचित्र रांगोळी काढली होती, आठवतं का? ओझोनाइड. ओके, बढिया बात. चला मग मला स्टेप वाईज सांगा. माझ्याकडे होता सर आता हा बेन्झीन. पहिल्या स्टेप मध्ये काय टाकतात रे ओझोनोलिसिसच्या? अरे वा, O3 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. असं केलं तर ट्रायओझोनाइड बनतो, बरोबर ना?
म्हणजे काय सर, जिथे जिथे डबल बॉन्ड असतो ते जातात, त्याच्या एका बाजूला 2 ऑक्सिजन आणि एका बाजूला 1. आठवलं का रे सर्वांना? ओके चलो, मग मी काय करतोय, बेसिक वाले कार्बन कार्बन काढून घेतो. हा एक काढून घेतला, त्याच्यानंतर इथला सिंगल बॉन्डने काढून घेतला आणि इथला सिंगल बॉन्डने काढून घेतला. कार्बन कार्बन काढून टाकले, बरोबर आहे ना? आता ही रांगोळी कंप्लीट करण्यासाठी काय करायचं असतं? असं होतं का? ट्रायओझोनाइड. किसी को ये नया तो नहीं लग रहा है? ओके चलो, बढ़िया बात, म्हणजे ऑलरेडी अवेअरनेस आहे या गोष्टीचा ना. ओके चलो, ह्याला काय म्हणतात? बेन्झीन ट्रायओझोनाइड, कारण की बेन्झीनचा ट्रायओझोनाइड बनला. नंतर पुढचे स्टेप, अरे पुढे लक्ष द्या, चुळबुळ करू नको. ओके, पुढच्या स्टेप मध्ये काय टाकतात सांग? Zn इन द प्रेझेन्स ऑफ H2O, झिंक H2O, बरोबर आहे ना? ओके, आणि याचं काय असेल ते रिडक्शन वगैरे होऊन जातं. रिडक्शन होऊन गेल्यानंतर आपण त्याला तोडतो, आठवलं ना? मग डायरेक्ट इथे जाऊन आपली बेसिक ट्रिक लावूयात ना. डबल बॉन्ड को तोडोजी आणि दोन्हीकडे डबल बॉन्ड ओ जोडोजी. हे दोन्ही जर एकत्र दिले असते तर मग काय होऊन जाईल रे? काय प्रत्येक ठिकाणी 2-2च कार्बन उरत आहे? दोघांना पण डबल बॉन्ड ओच येतोय का? दोघांकडे पण एक एक एच आहे का? असे 3 भेटताय का? ह्याचं कॉमन फेमस नेम ग्लायोक्झल आहे का? तर हे भेटत असत. झेपली होती ही रिएक्शन ऑलरेडी. तो डायरेक्ट जर दिलं, हे इथे दिलं तर डायरेक्ट बेसिक ट्रिक, डबल बॉन्ड को तोडो डबल बॉन्ड को जोड. पण जर एखाद्या वेळेस मुद्दाम असं दिलं तर हा ट्रायओझोनाइड बनत असतो. झेपलं हे पण? ओके चलो, तर ही पण रिएक्शन ऑलरेडी कव्हर्ड होती, रिव्हिजनच आपण करून टाकलं. त्या झाल्या पहिल्या प्रकारच्या रिएक्शन. त्यांना काय नाव दिलं होतं सर आपण? ऍडिशन रिएक्शन. शक्यतो बेन्झीन जास्त ऍडिशन रिएक्शन देत नाही. ज्या आपण बघितल्या त्या आपण स्पेसिफिक कंडिशन मध्ये होत्या. जसं हायड्रोजनेशन तर एनिवेज पॉवरफुलच असते. क्लोरीन डार्क मध्ये टाकलं तर काय झालं होतं का? सनलाईट पाहिजे होती, ती पण ब्राईट सनलाईट पाहिजे होती. आणि तिसरी रिएक्शन काय होती आपली? ओझोनोलिसिस, ती पण पॉवरफुल रिएक्शन आहे. बेन्झीन जास्त करून ज्या रिएक्शन देतो त्या कुठल्या आहेत? सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन खूप प्रिफर करत असतो. आता याच्यात होतं काय समजून घ्या. पहिली रिएक्शन आहे हॅलोजिनेशन. म्हणजे काय ऍड करायचं असेल? हॅलोजनची नावं सांगा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनच्या रिएक्शन शक्यतो परफॉर्म होत. F2 चा जेव्हा बॉन्ड तुटतो खूप जास्त एनर्जी रिलीज होत असते. तिला उठवा बे, पुढे बघ ना, बोर्ड वरती चालू आहे ना, एवढं छान मस्त डोकं टेकून बसू नको. ओके, हॅलोजिनेशन बघा. आता होतं काय? हा आहे माझ्याकडे बेन्झीन. इथे तुम्हाला काहीतरी खूप नवीन शिकायला भेटतं रे. आणि हे कंटिन्यू अजून 4 चॅप्टर मध्ये सेमच येणार आहे, थोडासा चेंज होऊन. म्हणजे इथे समजून घेणं खूपच महत्वाचं. बेन्झीन मध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे क्लोरीन. एक ऑप्शन होतं की तुम्ही सनलाईट टाका, है ना, पण त्याने काय बनायचा? बेन्झीन हेक्झा क्लोराइड, BHC बनायचा. आता तुम्हाला ते वाला अवॉइड करायचंय. तुम्हाला फक्त काय करायचं? ह्याचा क्लोरोबेन्झीन बनवायचं. एकच क्लोरीन आणायचं आणि डबल बॉन्डला हात लावायचा नाही, तो तसंच राहायला पाहिजे. म्हणजे बेन्झीन पण राहायला पाहिजे आणि क्लोरीन पण आला पाहिजे. असं करण्यासाठी तुमच्याकडे एक कॅटलिस्ट पण वापरावा लागतो. तो असतो शक्यतो AlCl3. तो जर नाही वापरला तर तुम्ही FeCl3 वापरू शकता. तोही नाही वापरला तर फक्त Fe सुद्धा वापरू शकता. ह्या 3 पैकी एक कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत असते. रिएक्शनचं मेकॅनिझम काय असणार आहे? सबस्टिट्यूशन. आता काय होतं जरा समजून घ्या मुद्दा. हे तर तुम्हाला लॉजिक कळलं थोडंसं, किंवा हे जे शब्द आहेत हे इथे लिहिले आपण. एवढंच नाही, तुम्ही रेड फॉस्फरस पण वापरू शकता. महाराष्ट्र टेक्स्टबुक मध्ये दिले, एनसीईआरटीत नाहीये. हे कॅटलिस्ट वापरू शकता. बरं सर, हे करतात काय? तर त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मेकॅनिझम पण सांगतो. हे मेकॅनिझम बोर्ड मध्ये लिहायचं नाही, हे फक्त अंडरस्टँडिंग साठी आहे. सर्वात पहिले तर तुम्ही क्लोरीन आणि AlCl3 किंवा ते 2-3 लोक होते, सपोज मी FeCl3 घेऊन टाकतो, हे वाले लोक हे होते ना इथले कॅटलिस्ट एरोवरती लिहिलेले 4-5 लोक, ह्यांच्यापैकी कुठलाही एक घेता. अजून सोपा समजायला तुम्हाला AlCl3 घेतो. स्टोरी चांगली सांगता येते, बघून घ्या. स्टोरी म्हणजे खुश होत राहिले. ओके, काय होतं जरा बघून घ्या. ही स्टेप 1 आहे. हे रिएजंट पहिले स्वतःमध्ये रिएक्ट होऊन जातात. मला सांगा रे, अल्युमिनियम क्लोराईडचा ऑक्टेट कम्प्लीट आहे का? नाही. किती इलेक्ट्रॉन आहेत सध्या अल्युमिनियम जवळ? 6. किती बॉन्ड आहेत? 3. लोन पेअर उरली का? तर 3 बॉन्डचे 3 दुना 6 झाले. ऑक्टेट कम्प्लीट नाही. मग क्लोरीन
याच्याकडे लोन पेअर आहे ना, तर हा विथ इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊन जातो. बरोबर आहे. कोणाकडे? अल्युमिनियमकडे. हा याच्याकडे अट्रॅक्ट होऊन जातो. जानेवाले लोक सुखाने जातात का? काय देऊन जातात? कुणाला भेटेल? या लेफ्ट वाल्याला. खरं आहे का? ओके. अरे हे इलेक्ट्रॉन दोघांचे होते, एकटाच घेऊन पळाला. लेफ्ट वाल्या क्लोरीनवर कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. त्यांनी इलेक्ट्रॉन नेले ना, आणि हा AlCl4 बनला का? ऑलरेडी 3 Cl होते, अजून एक आला. काय हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकटाच क्लोरीन आला? अल्युमिनियमचा फायदाच फायदा. अल्युमिनियमवर कुठला चार्ज आला? फ्रीचे इलेक्ट्रॉन भेटले ना. एरवी एका बॉन्डमध्ये दोघांचा एक एक इलेक्ट्रॉन असतो. अरे बरोबर आहे ना. आणि एकालाच फ्रीचे इलेक्ट्रॉन भेटले, ह्याचा तर फायदाच झाला ना. अरे गोष्ट लक्षात आली का? ओके चलो. तो सपोज आहे ना, तिला म्हणलं आपण जाता जाता पिझ्झा खाऊन जाऊ, खालून TTMM करू. ते असतं TTMM, तुझं तू माझं मी, आहे ना. TTMM करू म्हणलं. 200 रुपयाचा पिझ्झा खाल्ला, सस्तावाला साधा आपला आहे ना. 200 रुपये तिनेच दिले. फायदा कोणाचा झाला? माझा फायदा झाला ना. तो फ्री मध्ये मायनस चार्ज झाला, जास्त जास्त इलेक्ट्रॉन झाले ना, फायदा फायदा, माझे तर पैसे वाचले. सेम आहे, अल्युमिनियमला फ्री मध्ये भेटलं ना. अरे गोष्ट लक्षात आली का? ओके. ही झाली तुमची स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय होतं समजून घ्या. हा जो बेन्झिन होता ना तुमच्याकडे, बेन्झिन, मला सांगा बेन्झिनला बघून काय वाटतं? श्रीमंत आहे, गरीब आहे? इलेक्ट्रॉनची चर्चा चालू असते ना. ओके. तो इलेक्ट्रॉन रिच आहे, बरोबर का? काय ह्या क्लोरीनच्या आयुष्यात बिचाऱ्यावर दुःख आहे? बरोबर आहे. खूप जास्त म्हणते ती, बरोबर. काय होऊन जाईल? हा एक बॉन्ड जो असेल, अरे तुम्हाला आठवलं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये होतो, पाहुणे आलेला इफेक्ट आला ना, पाहुणा. मग आता जरा याच्याजवळ 4 पैसे असतील, गरीब दिसला तर थोडी उदारता दाखवेल. हा काय करतो? इथे अटॅक करून टाकतो. बरोबर आहे. आता होईल काय सर? ह्या लेफ्ट वाल्या 2 डबल बॉन्डला काही फरक पडलेला? अरे सर, हाच डबल बॉन्ड जर क्लोरीन कडे गेला तर इथे काय बॉन्ड बनेल का? पण इथे नुकसान झालं. दोघांचे इलेक्ट्रॉन होते, तिकडे गेले, इथे कुठला चार्ज आला? दुसऱ्याकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. कसं वाटोळं केलं रे? काय बेन्झिन खतरनाक स्टेबल असतं, आता तो अरोमॅटिक राहिला का? अरोमॅटिसिटी ब्रेक झाली ना. ओके. पण शायनिंग मारण्याच्या चक्करमध्ये रिॲक्शन तर होऊन गेली. बरोबर आहे. आता स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी काय होतं? तर निघून गेलेले लोक कोण होतं सांगा इथे? जानेवाले लोक क्लोरीन होतं ना. आता त्याला वाटलं सोडून तर गेलो, पण ज्याला सोडून गेलो त्याच्या आयुष्यात अजून पण दुःखच चालू आहे. त्याचं घर सेटल झालंय का? अजून पण नाही. उलट त्याच्यामुळे अजून एकाचं घर उठलं. बरोबर आहे ना. मग होतं काय? या स्टेप 3 ला एरोमटायझेशन म्हणतात रे. काय म्हणतात त्याला? एरोमटायझेशन. म्हणजे वापस एरोमॅटिसिटी येते. कशी येते? ह्या मॉलिक्यूलला इथे लिहितो परत. इथे होता क्लोरीन, इथे होता पॉझिटिव्ह चार्ज. मला सांगा, AlCl4 मायनस तर बनला, पण अल्युमिनियमची अवकात आहे का 4 बॉन्ड ठेवण्याची? किती बॉन्ड ठेवू शकतो? तर तो परत आपोआपच ब्रेक होतो. कसा ब्रेक होत असेल? AlCl4 मायनस जो असतो तो परत एकदा AlCl3 बनतो आणि Cl, कारण की जानेवाले लोक किसी के नहीं हो सकते. बरोबर आहे ना. आणि विशेष म्हणजे अशा लोकांचे तर होऊच नाही शकत ज्याचं स्वतःच आहे, म्हणजे ना ते ऑलरेडी अवकाशचे बाहेर चल रहे. 3 बॉन्डचा 4 शक्य आहे का? नाही. मग हा जो Cl मायनस आहे ना सर, हा जो Cl मायनस आहे तो काय करतो बघा. काय प्रत्येक कार्बनवर एक एक हायड्रोजन आहे. इथे होता ना हायड्रोजन, इथे पण असेल. मग तो काय करतो? जिथे क्लोरीन आला होता तिथल्या हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट करतो. क्लोरीन ऑलरेडी मायनस आहे, हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉनची गरज, मग ते इलेक्ट्रॉन तिथेच राहतील का? मग H आणि Cl बाहेर कोण गेलं? या इलेक्ट्रॉनची गरज इकडे उजवीकडे आहे का? काय झालं लक्षात आलं तुम्हाला? इलेक्ट्रॉन तिथे गेले म्हणजे काय बनला? बॉन्ड बनला. म्हणजे आता पॉझिटिव्ह चार्ज. जमलं का काम? झाली का परत एरोमॅटिसिटी? बनला ना क्लोरोबेन्झिन. अशी रिएक्शन होत असते. स्टेप्स कळल्या का? काय काय झालं? पहिल्या स्टेप मध्ये काय सांगा? क्लोरीनचा AlCl3 ने कोण पळवला? Cl. शेजाऱ्यावर कुठला चार्ज आला? मला सांगा, या Cl प्लसला मी इलेक्ट्रोफाईल म्हणू की न्यूक्लिओफाईल म्हणू? क्या बात है यार, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. इलेक्ट्रोफाईल म्हणा सर, कारण की इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे ना त्याच्यावर, इलेक्ट्रोफाईल आहे. मग इलेक्ट्रोफाईलवर बेन्झिनच्या डबल बॉन्डने काय केला? अटॅक केला. पण याच्या चक्करमध्ये काय झालं? बॉन्ड तर बनला, पण एक कुठला चार्ज आला? स्टॅबिलिटी गेली. म्हणून स्टॅबिलिटी परत येण्यासाठी कुठली स्टेप झाली?
एरोमटायझेशन. जो AlCl4 मायनस होता त्याने Cl सोडून दिला, त्या Cl मायनसने जिथे क्लोरीन आणला होता तिथलाच काय उचलला, H. मला हे सांगा, जेव्हा सरते शेवटी सर्व रिएक्शन झाली काय तिथला हायड्रोजन काढून तिथे क्लोरीन आलं, मग ऍडिशन झालं की सबस्टिट्यूशन झालं? बरोबर, तिथलाच हायड्रोजन काढला ना, मग हे कुठली रिएक्शन झाली, सबस्टिट्यूशन. आणि सुरुवात कशाने झाली, इलेक्ट्रोफाईलने, आणि शेवटी झालं काय, सबस्टिट्यूशन. अरे बरोबर आहे की नाही? म्हणून या रिएक्शनचं प्रॉपर मेकॅनिझम काय असतं, तर ह्याला कुठलं मेकॅनिझम म्हणतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. अरे नाव लक्षात आलं का सर्वांना? ओके, मला सांगा बरं, क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन इज अ डॅश रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन की न्यूक्लियोफिलिक? इलेक्ट्रोफिलिक. का इलेक्ट्रोफिलिक नाव झेपलं का? हा मात्र नीटचा प्रश्न आहे. मॅच द पेअर करायचं होतं, 4 रिएक्शन आणि त्यांच्या मेकॅनिझमची नाव तुम्हाला मॅच करायची होती. तो झेपला का प्रश्न? कसा येत असतो? ओके चलो, तो परत एकदा झेपलाय सर्व. बेन्झिन, क्लोरीन, AlCl3. अच्छा, अजून इथे तुम्हाला एक गोष्ट ऑलरेडी माहिती होती ती रिवाइज करून देतो रे. हे जे कॅटलिस्ट आहेत ना ते इलेक्ट्रॉन पेअरला एक्सेप्ट करत आहेत. AlCl3 ने काय केलं, एका Clचे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले. FeCl3 पण सेमच काम करत असतो, Fe पण सेमच, आणि रेड फॉस्फरस पण सेमच. जे इलेक्ट्रॉन पेअरला एक्सेप्ट करतात अशांना डॅश ऍसिड कॅटलिस्ट म्हणतात. अरे झालं होतं ना आपलं कधीतरी, कुठले म्हणतात, लेविस ऍसिड कॅटलिस्ट असं म्हणत असतात. बरोबर आहे ना? हे काय करतात, एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर, लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज, ह्यांना एक्सेप्ट करत असतात, म्हणून यांना लेविस ऍसिड कॅटलिस्ट म्हणतात. कोण कोण आहे तिथे सांगा बरं. एक्झाम्पल, AlCl3 आहे, अजून कोण आहे रे, FeCl3 आहे, FeBr3 पण चालतो बरं ब्रोमीन मध्ये, Fe पण चालतो, अजून रेड फॉस्फरस पण चालतो. हे लेविस ऍसिड कॅटलिस्ट आहेत जे इलेक्ट्रॉन पेअरला एक्सेप्ट करतात. तो पुरा मेकॅनिझम व्यवस्थित कळाला. बोर्ड मध्ये जर आलं की राईट डाऊन, बोर्ड म्हणजे टर्म एक्झाम वगैरे मध्ये आलं, राईट डाऊन दी हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन, तर तुम्ही हे मेकॅनिझम लिहिण्याची गरज नाही, काही घेणं देणं नाही. तुम्ही फक्त एवढंच लिहायचं, बेन्झिन, Cl2 ह्या तिघा चौघांपैकी एकच, आणि क्लोरोबेन्झिन समाप्त. फार झालं तर खाली लिहायचं ही रिएक्शन काय आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कळालं? ओके चलो, तर ही होती आपली हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. मेकॅनिझम पण झेपलं तुम्हाला? ओके सर. काही स्पेशल पॉइंट्स आहेत ते पण एकदा वाचून घेऊयात जे टेक्स्टबुकने सांगितलेले आहेत. वाचा बरं. पहिला पॉइंट, आयोडिनेशन ऑफ बेन्झिन इज नॉट पॉसिबल ऍज इट इज रिव्हर्सिबल. काय म्हणताय बघा रे, जर सपोज सर मी काय केलं, बेन्झिन घेतला, त्याचं केलं आयोडिनेशन, त्याच्यामध्ये सपोज कॅटलिस्ट टाकला, आपण Fe टाकून देऊया, Fe होऊन जाईल का? काय बनेल रे, आयोडोबेन्झिन. हे तर झेपलं ना तुम्हाला. क्लोरीनचा क्लोरोबेन्झिन, बाहेर कोण जाईल? नाही, Fe तर सोडूनच देतो, कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट अनकन्झ्युम राहत असतो ना. HI हे स्ट्रॉंग ऍसिड आहे की वीक आहे? खतरनाक स्ट्रॉंग ऍसिड आहे. अरे बरोबर ना, एक स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि एक चांगला रिड्युसिंग एजंट पण आहे. कॅन रिव्हर्स द रिएक्शन. हा काय करू शकतो, रिव्हर्स दी रिएक्शन. रिएक्शनला रिव्हर्स नेऊ शकतो, म्हणजे परत त्याचा आयोडीन काढून त्याला हायड्रोजन देऊ शकतो. म्हणून ही रिएक्शन शक्यतो परफॉर्म करत नाही, कारण की तुम्ही परफॉर्म करताय रिएक्शन, थोड्या वेळासाठी बनते पण परत तेच होते, तर त्याच्यामुळे ही रिएक्शन परफॉर्म केली जात नाही, पॉसिबल नाही, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ओके, पुढचा पॉइंट, त्यांचं म्हणणं आहे की सर जर तुम्ही बेन्झिन मध्ये काय कराल, एक्सेस ऑफ क्लोरीन टाकाल, Cl2, इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहून येईल सांगा, एक्सेस असा शब्द लिहून येईल, आणि कॅटलिस्ट तोच आपला, कोण, सपोज मी AlCl3 घेतो. अरे मला सांगा, जेव्हा मी एकदा क्लोरिनेशन करायचो तो बेन्झिनच्या डोक्यावर किती वेळा क्लोरीन यायचं? आता एक्सेस घेतले तर काय होऊ शकतं, 6 वेळा असं होऊ शकतं. इथून तर नीट मध्ये पण प्रश्न आलेला आहे. तुम्ही आताच एक मॉलिक्यूल बघितला होता BHC, त्याचं नाव काय होतं, बेन्झिन
हेक्झा क्लोराईड. त्याच्या नावात आधी बेन्झिन होतं, याच्या नावात नंतर बेन्झिन असतं. याला म्हणतात हेक्झा क्लोरो बेन्झिन. सीईटी 2025 आणि नीटचं मला वर्ष नाही आठवत, दोन्हीकडे आलेला प्रश्न आहे. मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ BHC? हा, बेन्झिन हेक्झा क्लोराईडचा फॉर्म्युला काय? BHC, बेन्झिन हेक्झा क्लोराईड. C6 झेपला का? कळालं का? हेच काढले होते का गोळ्यांनो? डबल बॉन्ड गेले होते रे. हा ना, हायड्रोजनला हातही लावला. इथे प्रत्येक ठिकाणी एक एक ठिकाणी हायड्रोजन पण आहे का? आहे का हायड्रोजन? मग याचा फॉर्म्युला काय होता? C6H6Cl6. H ला कुठे हात लावला होता? डबल बॉन्ड तोडले होते. अरे झेपलं का? इथे काय होतंय, जमलं का? म्हणूनच थोडासा चांगला क्वेश्चन आहे, नीटला विचारला ना. हा, कॉमन नेम आहे. IUPAC नाव थोडी आहे, ते तर दिलेलं नाव आहे. बेन्झिन पासून बनला, मी बोललो पण ना तेव्हा. ओके, ह्याच्यामध्ये काय करतात? हेक्झा आधी लिहितात आणि बेन्झिन नंतर. त्यात काय करायचे? बेन्झिन आधी लिहायचे. झेपला दोघातला फरक. ह्याचा फॉर्म्युला काय रे? C6Cl6. C6Cl6. कळालं का? त्याच्यामध्ये H राहिले होते, याच्यामधले H निघून जात. अरे सबस्टिट्यूशन आहे, ते ऍडिशन होतं. पक्का झेपला का दोघांमधला फरक? ओके चलो. सांगितलं म्हणून मुद्दाम कन्फ्युज व्हायचं नाही, तर सांगितलं नसलेलं परवडतं. कधी कधी सांगितलं की जाणून बुजून कन्फ्युज होता, असं नाही झालं पाहिजे. चलो, नेक्स्ट रिएक्शन आहे नायट्रेशन. आता मेकॅनिझम सेमच असणार आहे इथून पुढच्या रिएक्शनचं. ही पण सबस्टिट्यूशनची रिएक्शन आहे. मला सांगा, हॅलोजिनेशन मध्ये काय ऍड केलं सर? मग नायट्रेशन मध्ये काय करू? नायट्रोजन, नायट्रो ग्रुप. नायट्रिक पण नाही, नायट्रो ग्रुप. कोणी म्हणेल सर नायट्रो ग्रुप म्हणजे काय? तर NO2 मायनस रेझोनन्स मध्ये शिकला होता ना, ह्याला ऍड करायचं. पण हा मार्केटमध्ये रेडीमेड भेटत. बेन्झिन मध्ये जी पण गोष्ट सबस्टिट्यूट करायची त्याच्यावर कुठला चार्ज पाहिजे? आताच पाहिला आपण, कुठला चार्ज पाहिजे होता? पॉझिटिव्ह. अभि ते इलेक्ट्रोफाईल पाहिजे ना, बेन्झिन इलेक्ट्रॉन रिच आहे ना. मग नायट्रोवर पण कुठला चार्ज आणला पाहिजे? ते करण्यासाठी तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर घेत असता. काय घेत असता तुम्ही? नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे नेमकं काय सर? तर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यांची नावं वाचून दाखवा बरं. हा म्हणजे नायट्रिक ऍसिड आणि तो म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. तुम्हाला काय बरं वाटतं, ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली तर कोण स्ट्रॉंग असेल? सल्फ्युरिक ऍसिड. पक्का? ओके. आता याचं लॉजिक काय सर? HNO3 चं स्ट्रक्चर काढायला शिकवलं होतं का रे तुम्हाला? ओके. काय करायचं असतं? N ला मध्ये लिहायचं, एक डबल बॉन्ड O लावायचा. व्हेरी गुड. जेवढे OH शक्य आहेत तेवढे बनवायचे. अजून एक ऑक्सिजन उरतो का? तो डबल बॉन्डने जोडायचा. झालं का HNO3 चं स्ट्रक्चर? ओके. मग H2SO4 चं सांगा बरं. S डबल बॉन्ड O, दोन OH. अरे वा. पुढे डबल बॉन्ड O. व्हेरी गुड. आठवलं ना तुम्हाला? ओके. आता याच्यात होतं असं, आणि हा नीटचाच प्रश्न आहे, मला वाटतं 23चाच आहे, म्हणून एवढं चांगलं व्यवस्थित सांगायचा प्रयत्न चाललाय. 23 की 24? ठीक आहे, 23 लिहून टाक. नीट 2023चा प्रश्न, 4 मार्कचा प्रश्न. कशावर विचारत आहेत? बंद झालं की चालू झालं? ऍडजस्ट करतो का? ठीक आहे, तू काय कॅमेरा. ओके, बघ. राखत नको रे बाबा, वाटोलाच करशील समजा. ओके चलो. अच्छा, हे साईडला जात होतं की काय? अगं जे पण असेल, अभि नीटचा प्रश्न आहे, नीट लक्ष द्या. हा पण ऍसिड, तो पण ऍसिड, बरोबर आहे का? ओके. पण इथे असं होत असतं की हा ऍज अ बेस काम करतो आणि हा ऍज अ ऍसिड काम करतो. इथून तो प्रश्न होता नीटचा की नायट्रेशन ऑफ बेन्झिन मध्ये HNO3 कशाचं काम करतं आणि H2SO4 कशाचं काम करतं, बरोबर आहे ना? ओके. सो एखादी स्टोरी जर तुम्हाला सांगायची झाली,
दोन सेम टू सेम डिक्टो बॉडी शॉडी असणारे मुलं, डिक्टो सेम टू सेम पॉवर बिवर संधी आहे, बरोबर आहे का? ह्यांच्यात फाईट झाली तर कोण जिंकेल आपल्याला सांगता येतं का? नाही सांगता येत. पण सपोज हा ए होता आणि हा बी होता, सध्या हे एच्या गल्लीत उभे आहेत, कोण पॉवरफुल आहे? बरोबर आहे ना? चला आपण असं पण म्हणू की बी जरा वीक होता, हलका वीक होता, म्हणजे जर इथे क्लासमध्ये भांडण लागलं होऊ शकतं बी मार खाऊन घरी जाईल, बरोबर आहे? थोडासा वीक होता, पण सध्या ते बीच्या गल्लीत उभे आहेत. कोण जास्त कॉन्फिडंट राहील? बी. खाईल दोन मार, दोन जास्त खाईल रट्टे जे पण असतील है ना, पण होऊ शकतं की त्याचा कॉन्फिडन्स कसा असेल? हाय. अरे बरोबर आहे ना, असं काहीतरी. कारण की ह्याला माहित नाही ना याच्या गल्लीत अचानक हमला हुआ तो, होऊ शकतं त्याचे मित्र असतील कुठे बॅकअप, जे पण असेल सेम काम झालं. हा पण ऍसिड आहे तो पण एका पॉवरफुल ऍसिड समोर हा थोडासा वीक बिहेव करतो. या दोघांमध्ये लवकर एच प्लस कोण लूज करत असेल? दोन्ही ऍसिडच आहेत ऑब्वियस आहे, पण हा वाला का बरं असं? मला सांगा रे, ऍसिडिटीचा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवलाय का? काय सांगतो तो कॉन्सेप्ट? एच प्लस काढायचं आणि जे उरेल ते काय असतं? त्याला स्टॅबिलिटी जास्त, तर लवकर. मग ह्याला स्टॅबिलिटी कुठून दिसते तुम्हाला? किती रेझोनन्स? 2 रेझोनन्स. ह्याने जर दिला असतं त्याला किती रेझोनन्स? तशी ह्याला पण 2च आहेत, बरोबर? तशी ह्याला बी टेक्निकली 2 आहे, पण याच्याकडे एच प्लस अवेलेबल किती आहे? टेंडन्सी याची जास्त असेल ना. अरे ओव्हरऑल कॉम्पिटिशन लावली तर ह्याला रेझोनन्स स्टॅबिलिटी पण जास्त आहे, आणि ती जर इक्वल असली तर याच्याजवळ एच देण्याची प्रोबॅबिलिटी पण कशी आहे? जास्त आहे. म्हणून हा देतो एच प्लस. एवढं लक्षात आलं का? ओके. म्हणजे ह्याने ऍज अ ऍसिड बिहेव केलं आणि काय लूज केला? एच प्लस लूज केला. एवढे जास्त एच प्लस होतील की HNO3 ला एच प्लस द्यायचा चान्सेस भेटणार नाही. मग होतं असं की ह्याने एच प्लस न देता OH ची लोन पेअर याला डोनेट होऊन जाते. ही चाल आहे. कोण पळून चाललंय बघा, अभि नीट बघा. ह्या चालमध्ये कोण गेलं बघा? H2. म्हणजे लॉस ऑफ काय होतो? जर लॉस ऑफ वॉटर झालं तर जाणेवाले लोक सुखाने जातात का? काय करतील? तर होत असं असतं. जर मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगितलं तर इथे लिहून दाखवतो बघा. तुमचा HNO3 N डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, इथे काय होता सर? OH. H2SO4 ने काय दिला होता? H प्लस. यांची रिएक्शन होते, सांगा काय रिएक्शन सांगितली मी आताच? ही लोन पेअर याला डोनेट होऊन जाते, बरोबर आहे का? काय बनलं रे? N डबल बॉन्ड O. इथे काय झालं? डबल बॉन्ड O. इथे कोण होता? O. एक यात स्वतःचा होता, एक नवीन घेतला. कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज. हे झेपलं का? अरे सभी लोक, काय वेगळं दिसतंय काय तुम्हाला? नाही ना, असं हसू नका, चांगलं नाही वाटत. ओके. बघा आता होतं काय, याची चाल आहे की हा इलेक्ट्रॉन घेऊन काय होणार आहे? पळून जाणार आहे. कोण पळून गेलं? -H2. अबे उरलं काय? कुठला चार्ज सोबत? आपल्याला पण तेच पाहिजे होतं का? बेन्झिन मध्ये जो ऍड करायचा त्याच्यावर कुठला चार्ज पाहिजे? स्टोरी कळाली? हा प्रश्न कळाला? ओके. चला, तर त्या प्रश्नामध्ये असं दिलं होतं की नायट्रेशन ऑफ बेन्झिन मध्ये HNO3 ऍक्ट्स ऍज लेविस बेस. बरोबर आहे. आता तुम्हाला लेविस बेस वगैरे पूर्ण शब्द माहित नाही सोप्या भाषेत. HNO3 बेस ऍक्ट करतोय कारण की तो लोन पेअर डोनेट करतोय, कारण की जो लोन पेअर ऍक्सेप्ट करतो तो लेविस ऍसिड होता ना, लेविस ऍसिड कॅटलिस्ट. तो जो डोनेट करतो तो काय असेल? बेस. हा बेस ऍक्ट केला, बरोबर होतं का? ओके. H2SO4 ऍक्ट्स ऍज अ लेविस ऍसिड. लेविस नाही शब्द पण ऍसिड, तर बरोबर आहे का? तर बिलकुल बरोबर आहे. ह्याने H प्लस दिला म्हणून हा काय आहे? ऍसिड. ह्याने H प्लस घेतला म्हणून हा काय आहे? झेपला का? काय होत असतं? ओके चलो, ही झाली कशाची? रिएजंटची स्टोरी. इथून प्रश्न आला होता म्हणून एवढा वेळ घेतला, नाही तर डायरेक्ट तुम्हाला सांगून दिलं असतं. तर रिएजंटची कहाणी कळाली. अजून मेन रिएक्शन सांगितलीच नाही. होतं काय समजून घ्या, अगदी सोपी रिएक्शन. तुमच्याकडे रिएक्टंट कोण आहे सर? बेन्झिन. बेन्झिन मध्ये तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर टाकता. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे 2 लोक, सांगा पटापट. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. अरे सर, एका एरोवर इथून पुढे हे दिसले तर आम्ही मनाने समजून जाऊ यांच्यात मारामारी झाली आणि काय भेटलं? बरोबर ना? कुठे झाली मारामारी? इकडे बघा. हे झालं ना एवढं. हे मेन वालं कसा भेटला? लक्षात आलं का? ओके चलो. तर इथून NO2 प्लस भेटतो. बेन्झिन कडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत की कमी?
कायचा डबल बॉन्ड NO2 प्लस वर अटॅक करेल. ओके, तुम्हाला काय भेटेल सांगा. हे आणि हे इथून तुटलं, बरोबर आहे का. इथे कोणाला NO2, आता NO2 चा प्लस गेला, इलेक्ट्रॉन भेटले ना, पण ह्याचा वाटोळं झालं ना. अरे बरोबर आहे का. ओके, मला सांगा आत्ताच बाहेर कोण गेलं होतं रे. H2. का H2 कडे लोन पेअर आहे. इथे जो H2 ची लोन पेअर असते, जिथे NO2 आलाय तिथे H पण असेलच ना. हा इथला H काढून घेतो आणि इथले इलेक्ट्रॉन इकडे येतात, ह्याला एरोमॅटायझेशन म्हणू का. ओके, काय भेटलं जरा नीट सांगा बरं. डबल बॉन्ड आला का इथे परत, आणि इथे नायट्रो भेटला ना, नायट्रो बेन्झिन झालं ना नायट्रेशन. बाहेर कोण गेलं H3O प्लस. अरे झेप गयो क्या व्यवस्थित. चला, तर लक्षात आली रिएक्शन काय झालेली आहे. तो ह्याला म्हणत असतात नायट्रेशन ऑफ बेन्झिन. फटाफट सांगा मला स्टेप्स काय काय आहेत. पहिला रिएक्टंट कोण आहे. अरे मला इकडच, मला घेऊ नको, मला राहू दे साईडला. अरे पैर मत लगने दो, पीछे वाले आगे वाले थोड़ा सांभाळ. मला वाटतं त्याचे पैर जास्त फैलवले मी, थोडे जवळ ठेवले तर चान्सेस कमी आहेत. चलो, त्याचं स्टँड जास्त दूर केलं मी, ठीक आहे. ओके, हे झेपलं का तुम्हाला. अरे इकडे लक्ष ठेवा, तुम्ही सर्व लोक मिळून माझ्या रेकॉर्डिंग नाही बनवून देत आहे. मी तुम्हाला शिकवतोय, ते तर पॅरलली बोनस मध्ये काम करतोय आपण. माहिती पण अर्धे तिकडेच लक्ष देऊ राहिले. हा बरोबर दिसायला, फ्रेंड दिसायला. ओके चलो, हे झेपलं का सांगा. प्रश्न पण झेपला का. ओके, नेक्स्ट रिएक्शन सल्फोनेशन. आता मला सांगा काय ऍड करत असाल. सल्फोनिक ऍसिड, कोणतरी फॉर्म्युला सांगा. SO3H. SO3H असतो, फक्त SO3 नाही, SO3H असतो सल्फोनिक ऍसिड. परत एकदा काय होतं समजून घ्या. तुमच्याकडे मेन रिएक्टंट असतो, याच्यात तुम्ही, अरे मला सांगा बेन्झिन मध्ये जी पण गोष्ट सबस्टिट्यूट करायची त्याच्यावर कुठला चार्ज बेटर आहे. म्हणजे इथे आपल्याला सल्फोनिक ऍसिड वर कुठला चार्ज आणावा लागेल. याच्यासाठी आपण घेतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, दुसरं काहीही घेत. दॅट्स इट. सल्फ्युरिक ऍसिडचे सर्वच मॉलिक्यूल H प्लस देत नाहीत, काही मॉलिक्यूल H प्लस लूज करतात. म्हणजे 100 मॉलिक्यूल घेतले तर 50 ने काय केलं H प्लस, 50 तसेच राहिले. इकडे पण OH आणि इकडे पण OH. ह्यांच्यातल्याच काही मॉलिक्युल्सने काय केलं सर, ह्यांच्यातल्या उरलेल्या मॉलिक्युलने जे H प्लस दिले होते त्यांना लोन पेअर डोनेट केली. कोण पळून चाललंय लक्षात आलं का. H2O पळून जाईल ना. हा H2O इथून पळून जाईल का रे. मायनस H2O झाला तर तुमच्याकडे उरले काय बघा, सल्फर. ऑक्सिजन किती आहेत मोजा, 3. आणि हायड्रोजन किती आहे, 1. S वर कुठला चार्ज आलाय, तेच भेटलं का जे पाहिजे होतं. कळालं का तुम्हाला. म्हणजे त्या लोकांनी बेन्झिनच्या पुढे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दिलं तर तुम्हाला काय दिसलं रे बाबांनो, SO3H प्लस. कळालं का कसा बनतो SO3H प्लस. असं हे H प्लस अर्ध्यांनी दिले आणि हे अर्ध्यांनी बनवले. चला आता काय होईल, सेमच का, डिक्टो. क्या बात है सर. इथे कोणाला SO3H, इथे कुठला चार्ज आला, बाहेर कोण गेलं होतं H2. मदत करेल का, काय करेल त्याची लोन पेअर, इथला H काढून घेईल, बरोबर का. त्या इलेक्ट्रॉनची गरज इकडे आहे का. मग काय भेटलं सल्फोनिक ऍसिड बेन्झिनला. मग याचं नाव काय वाचायचं, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बाहेर गेला H3O प्लस. लक्षात आलंय का, शब्द वाचून पण कळालं का. टेम्परेचर सांगितलंय 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे थोडीफार हिटिंग करावी लागेल. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ओके चलो, ही रिएक्शन पण लक्षात आली. आपल्यासाठी असणारी स्टार मार्क रिएक्शन, आवाज नको रे. एक स्टार मार्क रिएक्शन ज्याची हेडिंग काय आहे रे, फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. ही रिएक्शन आपल्याला अजून 4 वेळा येणार आहे, आता ही आणि अजून 4ही चॅप्टर मध्ये सेम, म्हणजे आलीच पाहिजे. काय होत असतं जरा समजून घ्या. अल्कायलेशन आहे म्हणजे काय ऍड करायचं असेल, अल्काईल. अल्काईल म्हणजे कशाची चेन, कार्बनची चेन. अल्काईल म्हणजे कशाची चेन, कार्बनची चेन. मला सांगा बेन्झिन मध्ये जी गोष्ट सबस्टिट्यूट करायची त्याच्यावर कुठला चार्ज असा, म्हणजे कार्बनच्या चेनवर आपल्याला कुठला चार्ज आणावा लागेल, पॉझिटिव्ह चार्ज. मी RCl लिहितो, अल्काईल हॅलाइड. रिएक्टंट दुसरा काय लिहितो, अल्काईल हॅलाइड.
आणि इथे टाकतो AlCl3. मला सांगा AlCl3 कसा कॅटलिस्ट आहे? अरे आताच झाले. इलेक्ट्रॉन गेन करणारा, त्याला प्रॉपर शब्द काय होता? लेविस ऍसिड कॅटलिस्ट. काय तो हॅलोजनचे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो? लई म्हणजे लई, लक्षातच ठेव. व्हिडिओ बंद झाल्यावर तुला सांगतो. ओके बघ, हा Cl इथे निघून जाईल, बरोबर आहे का? हा Cl निघून गेला तर कुठला चार्ज येईल इथे? अरे हेच तर पाहिजे होतं ना. पण इथे एक महत्वाचा ट्विस्ट पण आहे. हा नीट साठी, सीईटी वाल्यांसाठी काही टेन्शन. ट्विस्ट असा आहे की हा Cl जर गेला तर आर वर पॉझिटिव्ह चार्ज आला का? आर ही कार्बनची चेन आहे का? म्हणजे काय कार्बोकॅटायन बनला का? कार्बोकॅटायन बनलं तर थिंक अबाउट, जर पॉसिबल असेल तर कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं, म्हणजेच थिंक अबाउट. इथूनच प्रश्न आला होता आणि खूप मुलं चुकली होती नीट मध्ये. थिंक अबाउट रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंटचा खूप लोकांना झेपत नाही, त्यांना लक्षात तर होतं पण ते पूर्ण आठवलं नाही, त्यांना रिअरेंजमेंट व्यवस्थित झेपली नाही. लेट इट. अल्टिमेटली होणार काय सांगा? हा इथे अटॅक करेल का मग? अरे हा गेल्यानंतर ते प्लस येईल ना. ओके, काय होऊन जाईल सांगा? इथे हे, इथे कोण येईल? आर. इथे कुठला चार्ज येईल? AlCl3 ची अवकात आहे का LCl4 बनून राहण्याची? काय तो Cl मायनस ला लूज करेल? Cl मायनस काय तिथला H उचलेल, बाहेर HCl जाईल, तिथे डबल बॉन्ड येईल. आला ना आर मधात, तर बनला ना अल्कायलेशन. लक्षात आलं का? अल्काइल बेन्झिन. जी पाहिजे ती कार्बन चेन तुम्ही ऍड करू शकता. म्हणून ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. झेपलंय का? ओके, बघू ना लगेच क्वेश्चन. अगदी सोपा क्वेश्चन जो अख्ख्या क्लासला ह्यायलाच पाहिजेत. बघूया तरी काय होतं. हा घेतलाय मी रिएक्टंट CH3Cl, याच्यात टाकला AlCl3. डायरेक्ट फायनल प्रोडक्ट सांगा बरं मला. टोलुईन का? म्हणजे काय होईल क्या स्टोरीमध्ये? AlCl3 ला घेऊन जाईल, CH3 वर कुठला चार्ज येईल? डबल बॉन्ड अटॅक करेल, अरोमॅटायझेशन होईल. डायरेक्ट क्लोरोबेन्झिन नाही, मिथाइल बेन्झिन लिहून टाकू. मिथाइल बेन्झिनला काय टोलुईन म्हणतात? कसं संपलं ना. कळलं का? बाहेर कोण गेला अल्टिमेटली? H आणि Cl, HCl. AlCl3 तर कॅटलिस्ट होता, कॅटलिस्ट तसाच राहत असतो. चेपले का? ओके, ट्विस्ट वाली रिएक्शन बघून घ्या, ज्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होऊ शकते, ज्यात मॅक्झिमम मुलं चुकली होती. बघा, एखादा बिचारा साधा भोळा भाबडा विद्यार्थी असेल, सोप्या भाषेत गोळ्या, है ना, तो गोळ्याने अभ्यास तर केलेला असतो, पण गोळ्या तेवढाच अभ्यास करून जातो ना. गोळ्याने काय विचार केला? हा इथे गेला पळून, बरोबर आहे का? याच्यावर कुठला चार्ज झाला? आणि बेन्झिनने अटॅक केला, चालेल का? नाही. अरे सर, इथे जो कार्बोकॅटायन बनतोय ना तुमचा हा वाला, तो तिथेच थांबणार? कुठला शिफ्ट होईल? हायड्रोजन इकडे जाईल का? आणि तो सेकंडरी बनेल का? त्याला 6 हायपर कॉन्ज्युगेशन येतात. हेच तर नीट वाल्यांना वेगळं शिकवलं जातं, इथूनच तर नीट जेचे प्रश्न बनतात, जे अदर दॅन सीईटी आहेत, थोडेसे रिअरेंज हो. आता बेन्झिन रिंग इथे अटॅक करणार, कळालं का? मग एरोमॅटायझेशन पण होणार, आणि डायरेक्ट आन्सर काय लिहू मी? आयझोप्रोपाइल बेन्झिन. हा एक खूप इंटरेस्टिंग मॉलिक्यूल आहे, जो पुढे एका चॅप्टर मध्ये येणार आहे आपल्याला. ह्याला क्युमिन असं पण म्हणतात. क्युमिने वाचू नका, उद्या चलून कमीने पण म्हणून टाका. आयझोप्रोपाइल बेन्झिन. आयझोप्रोपाइल बेन्झिन. काय याचं कॉमन नेम सांगा? फेमस क्युमिन, कमर्शियल नाव आहे त्याचं. लक्षात आलं काय झालं तर? ओके, क्वेश्चन कळाले का सर्वांना? एकदम व्यवस्थित. एक कराल का अजून? ओके, चलो व्यवस्थित सांगा.
चलो जम्बो क्वेश्चन. हे बेन्झिन आहे, इथे 3 नाही लिहिलं तरी तुम्हाला समजून, कारण की इथाईनला रेड हॉट एफी ट्यूब मधून पास केलं तर नो डाऊट काय बनत असतो. कालच बघितली का मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झिन. ओके चल सर, इथे बेन्झिन बनेल सर. अजून पुढे सांगा, ह्या इकडे जो प्रोडक्ट बनेल ही कुठली रिएक्शन आहे. हा टोलुईन बनेल. ही रिएक्शन फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, काय म्हणायचं याला, अल्कायलेशन. झेपले का सर्वांना असं का झालं. सभी लोक कुमत असलेले. ओके चलो, इथे काय होईल, क्लोरोबेन्झिन. हे पण झेपलं का पक्का. इथे काय होईल, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. अबे आत्ताच शिकलेला आहे बरोबर ना. ओके, आणि इथे काय होईल, नायट्रोबेन्झिन. मेन प्रोडक्ट लिहायचा असतो, साईडचे प्रोडक्ट नाही लिहिले तरी चालतं. झेपली का रिएक्शन एकदम व्यवस्थित. तर या सर्व आता शिकलेल्या रिएक्शनचं झालं रिव्हिजन. याच्यातला शेवटचा प्रकार असतो फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. म्हणजे कुठला ग्रुप ऍड करायचा आहे, असाईल. अरे असाईल, ऍसिड हॅलाइड सारखा ग्रुप. तर लक्षात ठेवा सर, असाईल ग्रुप म्हणजे नेमकं काय. तर असाईल ग्रुप म्हणजे सी डबल बॉन्ड ओ आणि त्याच्या शेजारी कार्बन. एवढा ग्रुप म्हणजे असाईल ग्रुप, हा ऍड करायचा आहे. परत एकदा सांगून देतो रे, अगदी सोपं काम आहे. बेन्झिन मध्ये जी गोष्ट सबस्टिट्यूट करायची त्याच्यावर कुठला चार्ज आणायचा, पॉझिटिव्ह. त्याच्यासाठी मुद्दाम ऍसिड क्लोराईड वापरला जातो. काय वापरला जातो, ऍसिड क्लोराईड. आर काही पण घेऊ शकता तुम्ही, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन. इथे कॅटलिस्ट वापरला जातो. अरे अजून एक, लेविस ऍसिड कॅटलिस्ट 3-4 आहेत, पण फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये एकच वापरायचा, कारण की ती नेम रिएक्शन आहे. वुड्स रिएक्शन मध्ये कुठला मेटल होता, सोडियम. मॅग्नेशियम चालतो का, लिथियम चालतो का, सोडियमच. तसं लेविस ऍसिड कॅटलिस्ट खूप आहेत, पण फ्रिडल क्राफ्टने AlCl3 वापरला होता, तर आपण पण AlCl3 ऑप्शन मध्ये शोधायचा. स्टोरी आठवली का, हा सीएल ला घेऊन पळून जाईल. अजून एक महत्वाची गोष्ट, ट्विस्ट इथे नसतो. लक्षात ठेवा, कार्बनवर डबल बॉन्ड वगैरे काही असेल आणि त्याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर ह्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होत नसते. नो रिअरेंजमेंट. आता शिकलोय म्हणून उगाच जबरदस्ती कुठेतरी अप्लाय करून यायचं असं गरजेचं. रिअरेंज काय चुकलो, रिअरेंजमेंट बरोबर. याच्यात रिअरेंजमेंट होत नसते. डबल बॉन्डेड कार्बन असेल, पॉझिटिव्ह चार्ज आला तर रिअरेंजमेंट करायची, सिंगल बॉन्डेडची करायची नाही. उगाच एक उद्योग करून या. ओके चलो, पुढे काय लक्षात आलं का. हा इथे अटॅक करेल, मग पॉझिटिव्ह चार्ज येत होता ना, ते पुढे अटॅच होऊन जाईल. एरोमेटायझेशन मरू द्या. आता काय झेपलंय आपल्याला 3 रिएक्शन मध्ये. सीएल गेला बे, आर राहिला. हा कीटोन बनतो. ही रिएक्शन परत येणार आहे फॉर्मेशन ऑफ कीटोन्स मध्ये, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कीटोन त्या चॅप्टर मध्ये. कीटोनच बनतोय ना बघा, इकडे पण कार्बन तिकडे पण कार्बन. झेपली काही पण रिएक्शन. इथे आरच्या ठिकाणी काहीही ठेवू शकता तुम्ही, 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन 5 कार्बन 6 कार्बन, सर्वच काही चालू शकतं. कंबशन तर सर्वांनाच येतं. हायड्रोकार्बन्सचं कंबशन केलं तर फिक्स प्रोडक्ट असतो सर, CO2 आणि H2. तर मग याच्यात काही डाऊट नाही. बेन्झिनचा शॉर्टकट फॉर्म्युला सांगा, C6 बरोबर आहे ना. ओके, कंबशन म्हटलं की काय ऍड करायचं, प्रोडक्ट फिक्स असतात. कोण कोण, CO2 आणि H2O. मग मला परत हे पण सांगा, हे बॅलन्स करताना तुम्हाला सांगितलं होतं का कंबशन मध्ये किती कार्बन आहेत, मग CO2 किती गेले, मग हायड्रोजन किती होते, इथे किती आहेत, किती लिहू. आता राईट साइडचे ऑक्सिजन मोजा. 6 2 जा 12 + 3, याला 15/2 लिहायचं. झेपलं का तुम्हाला, लक्षात आलं ना. ओके, अजून महत्वाचं, हे आपण ऑलरेडी मेन्शन पण केलं होतं, एरोमॅटिक कंपाऊंड आणि बेन्झिन जेव्हा जळतो तेव्हाची फ्लेम कशी असते, सोटी फ्लेम असते. म्हणजे त्याला भरपूर काजळी येते. तीच फासणार आहेत आपण एकमेकांच्या तोंडाला रिझल्ट लागताना, है ना. नाही तुम्ही अभ्यास केला तर वाचू शकतो ना. ओके चलो, तर सुटी फ्लेम सोबत हे जळत असतं. मी घरी रोज थोडा थोडा बेन्झिन जाळत असतो, जेणेकरून मग वेळेवरती आपल्याला रिझल्ट लागल्या भरपूर घेऊन यायचे आणि होळी सेलिब्रेट करायची आहे ना. ओके, डायरेक्ट टू इन्फ्लुएंस वाला टॉपिक कडे जाऊयात रे, है ना. जितने कम टाइम में सोचा था उतने कम टाइम में खत्म नहीं हो रहा है.
लेट इट. ओके, एक छोटीशी गोष्ट जी ऑलरेडी डिस्कस झालेली होती. तुम्हाला माहिती आहे रेझोनन्सचे प्रकार, पॉझिटिव्ह रेझोनन्स, निगेटिव्ह रेझोनन्स. ओके चलो, तेच यांनी आपल्याला रिव्हिजन करून दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ फंक्शनल ग्रुप इन मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन. पहिले तर मोनो एक, सबस्टिट्यूटेड म्हणजे सबस्टिट्यूट होऊन आलेला बेन्झिन. सोप्या भाषेत क्लोरोबेन्झिन घेऊयात. क्लोरोबेन्झिन हा कसा बेन्झिन आहे? मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन. अरे तुम्हाला ऑलरेडी येतं. याचा याच्यावर काय इफेक्ट परत असेल? पहिले तर मला सांगा, हा जर एक मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन क्लोरोबेन्झिन आहे, त्याला नंबरिंग कशी देऊ? 1. कुठूनही जा फरक पडत, कारण की डबल बॉन्ड फिरत असतात ना. इकडून दिलं तरी मोस्ट करेक्ट, इकडून दिलं तरी चालतं. ओके चलो, मला सांगा पोझिशन नंबर 2 आणि 6 ला एक कॉमन मध्ये नाव असतं. क्या बात है यार. मला सांगा 3 आणि 5 ला मेटा, बरोबर आहे ना. आणि ह्याला नाव काय असतं? पॅरा नाव असतं. हे झालं सेम मेटा आणि हे झालं सेम ऑर्थो. ऑर्थो मेटा पॅरा वगैरे लक्षात येते. ओके चलो, आता ते डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स मध्ये आपण शिकलेल्या परत 2 गोष्टी आणि महाराष्ट्र टेक्स्टबुकच्या हिशोबाने ट्रिक आपल्याला सांगत आहेत. पहिले त्यांनी कुणाची गोष्ट सांगितली आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजे कोण रे? पॉझिटिव्ह रेझोनन्स की निगेटिव्ह रेझोनन्स? ओके, दोन्हीला पण लिहिलं होतं. ओके, इथे मात्र आता सबस्टिट्यूशन रिएक्शन करायची ना, तुम्ही लक्षात ठेवा थोडासा चेंज आहे त्याच्यामध्ये. चेंज इन द सेन्स, आपण जो रिएक्शन शिकतोय तो सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, तो फक्त रेझोनन्स नाही. आता काय होतं जरा समजून घ्या. आपली ट्रिक काय होती? पॉझिटिव्ह रेझोनन्स. एकंदरीत त्यांना सरळ सरळ म्हणायचं की हा काय आहे? पॉझिटिव्ह रेझोनन्स. निगेटिव्ह रेझोनन्स मध्ये इथे शब्द असतो मेटा डायरेक्टिंग. का? तर थोड्या वेळात कळेलच तुम्हाला. बघा, आपली ट्रिक काय होती कोण सांगेल? बेन्झिनच्या पुढे असा कोणीतरी अटॅच असतो ज्याच्याकडे लोन पेअर. अबे आठवलं की नाही? एक एक्स ग्रुप असतो आणि त्याच्याजवळ काय अवेलेबल असते? लोन पेअर नसेल तर निगेटिव्ह चार्ज पण, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह रेझोनन्स. क्लोरीन चालतो, ब्रोमीन, OH, OCH3 ह्यांच्याकडे 2-2 लोन पेअर आहेत का? आपल्या कामाची किती असते? एकच. इथे पण, इथे पण. याचा अर्थ काय कळाला ना? सेकंडरी अमाइन आहे. नायट्रोजनला कार्बनची चेन आहे, बरोबर. आपल्याला काय लोन पेअर आहे ना. ओके, आता हे जे आपण ऑलरेडी डिस्कस नव्हतं केलं हे पण चालतं. म्हणजे साधी कार्बनची चेन जरी असेल तर ती इनडायरेक्टली काय असते? ऑर्थो. ऑफिशियली पॉझिटिव्ह रेझोनन्स नसते, पण डायरेक्शन वाईज काय असते? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असते. कोणी म्हणेल कशाने? मला सांगा, जर मी बेन्झिनच्या पुढे CH3 लावला, CH3 बरोबर आहे, ह्या CH3 चा डबल बॉन्डवर कुठला इफेक्ट चालू आहे? कुठला इफेक्ट चालू आहे? अरे डबल बॉन्ड मध्ये हायपर कॉन्जुगेशन होतं का? काय डबल बॉन्डच्या पुढच्याला अल्फा हायड्रोजन म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणजे जेव्हा इथला हायड्रोजनचा बॉन्ड इथे जाईल, हा पुढे पण जाईल. पुढे गेला तर फिरूनच येईल. अरे गोष्ट लक्षात आली ना. हायपर कॉन्जुगेशन इथे झालं, तिथे निगेटिव्ह चार्ज येईल. पुढच्या स्टेप मध्ये काय होत असतं आठवलं का? ते रेझोनन्स लिहायचं. हा पुढे येतो, हा पुढे जातो, कुठला चार्ज येतो? निगेटिव्ह. त्याच्या पुढे काय होत असतं? हा परत पुढे जातो, हा परत पुढे जातो, इथे कुठे येतो? आणि हा खाली येतो आणि तो वर जातो. आठवलं? तर CH3 C2H5 ह्यांच्यामध्ये जर आपण रिएक्शन केल्या, कुठल्या कुठल्या आता शिकलेल्या, काय काय शिकलंय? हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडलक्राफ्ट असायलेशन. जर बेन्झिनवर हे ग्रुप असतील तर आपले जे काही ग्रुप येणारे ग्रुप असतात ते ऑर्थो आणि पॅराला जातात. कारण की मला सांगा, पॉझिटिव्ह रेझोनन्सने बेन्झिन रिंगच्या कुठे कुठे चार्ज आला? हे दोन काय आहेत आणि हा काय? कुठला चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला ना, बरोबर आहे. निगेटिव्ह चार्ज आला. मला सांगा, बेन्झिन मध्ये जी गोष्ट सबस्टिट्यूट करायची त्याच्यावर कुठला चार्ज असतो? याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर कुठली पोझिशन अटॅक करेल? एक तर ऑर्थो, नाहीतर मेटाचा काही संबंध, कारण की ज्याच्यावर ऑफिशियल निगेटिव्ह चार्ज आहे तेच अटॅक करतील. म्हणून त्यांना ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असं म्हटलं जात. लक्षात आलं का? ओके, महाराष्ट्र टेक्स्टबुकने ट्रिक सांगितली, वाचून बघा बरं. पॉझेस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणजेच लोन पेअर किंवा निगेटिव्ह चार्ज. आपण पण ट्रिक मध्ये तेच म्हणलं होतं. हे असतात कुठे? डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन रिंग म्हणजेच एरोमॅटिक रिंग. अरे लक्षात आलं का? ओके, या ट्रिक साठी त्यांनीच सांगितलंय, ह्याला एक्सेप्शन पण आहे.
कुठले वाले ग्रुप? मिथाईल आणि अल्काईल ग्रुप्स. पण कंडिशन आहे त्यांच्याकडे काय हवं आहे? ऍटलिस्ट एखादा तरी हायड्रोजन. अरे हायपर कॉन्जुगेशनची कंडिशन काय असते? प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पाहिजे ना, तर तसं पाहिजे असतं. इट हॅज नो नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. याच्याकडे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन नाही. बेन्झिनवर CH3 आला तर लोन पेअर आहे का? नाही. पण ते कशाच्या बेसिसवर एक्सप्लेन केलं जाऊ शकतं? हायपर कॉन्जुगेशन. झेपलाय का आपण पॉइंट? ओके चलो. सीईटी 2025चाच हा PYQ होता की बेन्झिनवर CH3 लावला तर तो कुठला इफेक्ट लावतोय? हायपर कॉन्जुगेशन. कसा डायरेक्टिंग आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यात जर इलेक्ट्रोफाईल टाकला तर कुठे कुठे जाईल? ऑर्थोला आणि पॅरा. मेटाचा काही संबंध नाही. सिमिलरली त्यांचं म्हणणं आहे मेटा डायरेक्टिंग कोण असतात, म्हणजे इलेक्ट्रोफाईलला मेटाकडे पाठवणारे कोण असतात ते लक्षात ठेवायचे. मेटाकडे पाठवणारे, बरोबर आहे ना? मेटा डायरेक्टिंग. आपल्याकडे ट्रिक सांगा रे तुम्ही. अरे सोप्या भाषेत त्यांना मायनस रेझोनन्स म्हणायचे बरं का. ओके, आपण तिथे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग या हिशोबाने म्हणलं होतं की ऑर्थो आणि पॅरावर चार्ज यायचा. आता आपण कंटेक्स्ट कशाचा घेतोय? रिॲक्शनचा. बेन्झिन मध्ये इलेक्ट्रोफाईल टाकायचा आहे. मला सांगा तुम्हाला येणारी ट्रिक. बेन्झिनच्या पुढे काहीतरी असतो एक्स, जो पुढे कशाला अटॅच असतो? डबल बॉन्ड वायला. हे शक्यतो दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. असं जर असेल तर ते निगेटिव्ह रेझोनन्स. तुम्हाला आठवलं का त्याचा काय होता किस्सा? काय व्हायचं सांगा बरं जरा. एक्स डबल बॉन्ड वाय असंच असायचं ना शक्यतो. ओके, हा वर जायचा का? हा बाहेर यायचा. इथे कुठला चार्ज यायचा? मग त्याला प्लेन करण्यासाठी हा पुढे जायचा का? इथे पॉझिटिव्ह चार्ज. झेपलं का? ह्याला इथे जायचा, झेपला. आणि शेवटी तो मागे पण यायचा. कुठे कुठे चार्ज जातोय? ऑर्थो पॅरा. म्हणून तिकडे आपण लिहिलं तर होतं ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, पण ते चार्ज होतं. मला सांगा आता जर मी याच्यात इलेक्ट्रोफाईल टाकला तर कुठे जाऊन अटॅच होईल? ऑर्थो, मेटा की पॅरा? आता मेटाला. अबे हा बी गरीब हा बी गरीब मिळून भीक मागतील का? बरोबर आहे ना, इथेच जाईल ना. तुम्हाला स्टोरी पण तर सांगितली होती. मेटा पोझिशन ऑफिशियली श्रीमंत नाहीये. तुम्ही ऑफिशियली श्रीमंत म्हणजे मित्र गरीब आहेत. तुम्ही श्रीमंतच झाले ना. अरे लक्षात आलं ना. जर आपण गरीब असलो तर काय करायचं आयुष्यात, किंवा मिडल क्लास असलो तर श्रीमंत मित्र बनवायचे, बनवून लुबाडायचं, काय फरक पडतो? ठीक आहे, गोष्ट वेगळी आहे. बरं चला, असं नाहीये, माणसांचं वेगळं असतं रे ना. तुम्ही तुमच्याहून गरीब मित्र बनवले, मिळून भीक मागताय. ओके चलो, काम की बात. ट्रिक 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 काय आहे? ऑल मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स हॅव पॉझिटिव्ह किंवा पार्शियल पॉझिटिव्ह. आता महाराष्ट्र टेक्स्टबुक अशी का बरी ट्रिक सांगते सर? पुढे लक्ष द्या. मला एक एक्झाम्पल सांगा निगेटिव्ह रेझोनन्स. नायट्रो ग्रुप का रे? नायट्रो ग्रुप. मला सांगा काय ऑक्सिजन हावरट आहे? ऑक्सिजन हावरट असल्यामुळे याच्यावर डेल्टा निगेटिव्ह, याच्यावर डेल्टा, म्हणून हा रिंग मधून ओढतो. त्यांनी काय चुकीचं बोललं का? आपण पण काय चुकीचं बोललो होतं का? लक्षात आलंय का? ओके चलो. इथे त्याचा तो मेन वाला कॉन्टेंट संपतो. बेन्झिनचे काही तारीफ आहेत तेवढे ऐकून घ्या, काम संपून जाईल. एवढ्यासाठी थांबू तर नाही शकत बे, बैठ जा. ओके चलो, पढ़ लो. अबे ये आधे घंटे का है नहीं वैसे, लेकिन सामने आप लोग बैठे हो ना. पढ़ लो पढ़ लो पढ़ लो. पहिलं सेंटेन्स. बेन्झिन इज बोथ टॉक्सिक आणि कार्सिनोजेनिक. शब्द ऐकलाय? कॅन्सर कोज. असे वाले केमिकल किंवा मॉलिक्यूल ज्यांच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो त्यांना काय म्हणतात? कार्सिनोजन्स. टोबॅको मध्ये कार्सिनोजन्स असतात. तुमचे मित्र तुमच्यासाठी नाही, चांगले आहेत तुमचे मित्र, है ना? टॉक्सिक आहेत ना? ओके चलो, दोन्ही आहेत बे, बोथ आहेत, बोथ. तुमच्या आयुष्याला लागलेला कॅन्सर आहेत. जर तुम्ही मिळून काय पॉझिटिव्ह करत नसाल लाईफ मध्ये, चांगला अभ्यास करत नसाल, तर तुम्ही एकमेकांसाठी टॉक्सिक पण आहात. आणि बरोबर आहे ना? ओके ओके, एवढंच नाही बे. काय म्हणतात त्याला? मदर ऑफ ऑल कार्सिनोजन्स. म्हणजे जगातले जेवढे पण कॅन्सर कॉझिंग मॉलिक्यूल आहेत त्यात कुठे ना कुठे बेन्झिन असतोच. बेन्झिन फिक्स असतोच, हे सापडलंच आहे. तर प्रत्येकामध्ये बेन्झिन असतो, जेवढे पण असतील तेवढ्यांमध्ये. एवढंच नाही रे, several polycyclic aromatic compounds containing more than 2 fused benzene rings are produced by incomplete combustion. जसं की बघा, आता होत काय असतं,
टोबॅको असेल, कोल असेल, पेट्रोलियम असेल, ह्याचं पण जर प्रॉपर कंबशन झालं नाही, म्हणजे काय केलं, तुम्ही गाडी पळवता एकदम अचानक रेस वाढवताय, अचानक स्लो करताय, अचानक रेस वाढवताय, बरोबर आहे ना, बरोबर सुटेबल गाडी नसतं, अचानक फ्यूल बर्न होते ना, अचानक फ्यूल बर्न झालं तर प्रॉपर कंबशन नाही झालं तर काही पॉलिसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड रिलीज होतात, जे पण इनडायरेक्टली काय आहे, कार्सिनोजेनिक आहेत. एवढंच नाही, पुढे जर तुम्ही बेन्झिन इनहेल केला तर आपण स्टार्टिंगला वाचलं होतं अनकॉन्शियसनेस येऊ शकतो. जर हा लिव्हर मध्ये पोहोचला, लिव्हर मध्ये जर पोहोचला तर त्याचा इपॉक्साईड बनतो. काय असतोय फ्युचर मध्ये सांगेल, एका ठिकाणी आहे आपल्याला, त्याचं काहीतरी हे होत असतं, बेन्झोपायरीन बनतो, जो कशामध्ये कन्वर्ट होत असतो, इपॉक्सी डायल मध्ये. एकदम पूर्ण लर्न करायची गरज नाही, पण महत्वाचं आहे की हे कंपाऊंड पण कसे आहेत. एवढंच नाही, हे तुमच्या कशासोबत रिॲक्ट करू शकतात. आणि मग क्रिस का गाणं सुनेगा, तुम्ही रिअल मध्ये क्रिस बनू शकता, क्रिसचं गाणं सोडून द्या, ते होऊ शकतं, बरोबर आहे ना. ते म्युटंट असतं, दाखवलं का, ते अॅनिमल जे असतात ते म्युटंट्स असतात, म्युटेशन करवलेले, त्यालाच अरे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स इज कॉल्ड एज कॅन्सर होऊ शकतो. लक्षात आलंय का. इथे आपला हायड्रोकार्बन्स